नमस्कार, मी प्रीती वैद्य। आज मी आपल्या सर्वांशी अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। आमच्या वृद्धाश्रमामार्फत गरजवंत अशा आजी-आजोबांचा आम्ही शोध घेत असतो, पण याच्यामध्ये खूप वेळ जातोय। आपल्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आज आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत। गरजू, निराधार, एकटे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, ज्यांना चालता येत नाही, ज्यांची मुलंच विशेष मुलं आहेत, पण अशी त्यांची उलटलेली आहे आणि त्यांचे वयोवृद्ध आई वडील त्यांचं संगोपन करतात, असे जर काही आजी आजोबा असतील, अगदी खेडोपाडी जिथे सोशल मीडिया पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी देखील बरेच आजी आजोबा असतात जिथपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही आहोत। जी माझी यूट्यूब फॅमिली आहे, जी मला अतिशय चांगला प्रतिसाद देते, सर्वांना मी एकच विनंती करेन की हा जो व्हिडिओ आहे हा अत्यंत गरजू अशा आजी आजोबांपर्यंत जरूर पोहोचवा, जेणेकरून त्यांना आमच्या इथे कायमस्वरूपी निवारा आम्हाला देता येईल। आमच्या वृद्धाश्रमामध्ये आता गरजवंत आजी आजोबांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक ठिकाणी सोशल मीडिया पोहोचू शकत नाहीये, तिथपर्यंत नेटवर्क नसतं किंवा त्या लोकांना कोणतंही सोशल मीडियाचं नॉलेज नसतं। अन्न पाण्याविना, औषधोपचारांविना त्यांचा शेवट होतो, असा त्यांचा शेवट होऊ नये यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही माध्यम बनून, आमचे मदतीचे हात बनून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा, जेणेकरून ते आजी आजोबा आमच्या इथे येऊ शकतील। आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी कमीत कमी असे निराधार आजी आजोबा कुठेही सापडू नयेत आणि ते बिना अन्न पाण्याविना राहू नयेत, यासाठी आज आम्ही हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत। पुण्याच्या बाहेर जर त्या आजी आजोबा असतील, म्हणजे कोल्हापूर, सोलापूर साईड, त्या साईडचे, सांगलीचे वगैरे आजी आजोबा असतील, तर तुम्ही तुमच्या मदतीने जर आमच्या वृद्धाश्रमापर्यंत जर तुम्हाला पोहोचवता आलं तर खूपच चांगली गोष्ट आहे। त्यासाठी काय प्रक्रिया करायची आहे हे सर्व मी तुम्हाला जरूर इथे डिटेल्स सांगणार आहे। तुम्ही मला संपर्क साधा, मला व्हॉट्सअपवरती त्यांचे फोटो, व्हिडिओ आणि करंट लोकेशन पाठवा, त्यांच्या गावाचं नाव पाठवा आणि त्यांचं बॅकग्राऊंड थोडक्यामध्ये तुम्ही आम्हाला लिहून पाठवा, की जेणेकरून आम्हाला लगेच निर्णय घ्यायला सोपं जाईल। हे गरजू आहेत की नाही हे देखील आम्हाला पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर त्यांच्याबरोबर कपडे, वस्तू काहीही आणायची गरज पडणार नाहीये। कोणत्याही प्रकारची प्रवेश फी आम्ही आकारलेली नाही, संपूर्णपणे मोफत असा प्रवेश आम्ही इथे देत आहोत आणि तळागाळातले गरजवंत आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत किंवा ज्यांना 2 मुली आहेत, ज्या सासरी गेलेल्या आहेत लग्न होऊन, जे काही थोडीफार मदत करू शकतील त्यांना देखील आम्ही मानधन देऊन इथे त्यांचं संगोपन करू शकतो। माझ्या यूट्यूब फॅमिलीला हक्काने हाक देते की तुम्ही जा आणि अशा आजी आजोबांपर्यंत पोहोचा आणि त्यांना आपल्या वृद्धाश्रमाचा संपर्क क्रमांक द्या, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा, त्यांना सांगा की असाचा वृद्धाश्रम आहे आणि तिथे मोफत आता निवासाची व्यवस्था झालेली आहे, तर तुम्ही तिकडे जाऊ शकता आणि तिथे तुमचं उर्वरित जे आयुष्य आहे ते आनंदामध्ये घालवू शकता। मी माझा इथे संपर्क क्रमांक देते, माझा व्हॉट्सअप नंबर देखील मी इथे शेअर करते, तर त्या व्हॉट्सअपवरती तुम्ही त्यांचा एक छोटासा 1 मिनिटाचा व्हिडिओ, फोटो आणि त्यांची माहिती मला जरूर लिहून पाठवा। आम्ही जेव्हा सर्वे करत असतो त्यावेळेस आमचा खूप वेळ वाया जातोय आणि गरजवंतांपर्यंत एका दिवशी फक्त एकाच माणसापाशी आम्ही पोहोचू शकतोय। आमच्या किनारा वृद्धाश्रमाचं कार्ड मी इथे सर्वांशी शेअर करते, तर तुम्ही जरूर आम्हाला मदत करा आणि त्या आजी आजोबांना आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम बना, एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करते। धन्यवाद।